अनिल अंबानींच्या घरी ईडीची छापेमारी सुरू आहे। अंबानींच्या 6 ठिकाणी ईडीनं धाडसत्र राबवलेले आहे। कर्ज घोटाळ्या प्रकरणी ईडी ऍक्शन मोडवर आलेली आहे। सीबीआयची दिल्लीची टीम मुंबईत आलेली आहे। प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊ। सुशांत, की अनिल अंबानी यांच्या काही दिवसांपूर्वी सीबीआय धाड टाकण्यात आली होती। आता सीबीआयने देखील धाड टाकली आहे। याच्या आधी ईडीची धाड झाली होती। मात्र हे प्रकरण 23 ऑगस्ट 2025 रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाने आज अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन आर्कॉम यांच्याशी संबंधित परिसरावर बँक फसवणूक प्रकरणात छापेमारी केली आहे। आणि या कारवाईचा मुख्य उद्देश असा आहे की स्टेट बँक ऑफ इंडियाला एसबीआयला आज 2000 कोटी रुपयांना अधिक नुकसान झाल्याचं कथित बँक फसवणूक प्रकरणाची चौकशी होती त्या संबंधी हे सगळे कारवाई करण्यात येत आहे। आणि ह्याची पार्श्वभूमी पाहिजे तर स्टेट बँक ऑफ इंडियाने अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनवर 31,580 कोटी रुपये कर्जाच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे। आणि यापैकी 2000 कोटी रुपयांचे नुकसान एसबीआयला झाले आहे। आणि आरबीआय 13 जून 2025 रोजी फसवणुकीच्या वर्गाने माहिती देण्यात आली होती, अशी सगळी माहिती आणि त्या संबंधीने ह्या सगळ्या कारवाई सुरू आहेत सध्या। बरं, धन्यवाद सुशांत या सगळ्या तपशिलांसाठी।